तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे की आपल्याला डॉक्युमेंट काय काय पाहिजे पोलीस भरतीसाठी. तर आपल्याला 10वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर. आणि नॉन क्रिमिलियर ही पोलीस भरतीचे जे शेवटची तारीख असते फॉर्म भरायची त्या दिनांकच्या आधीच्या दिनांकचं आपल्याला नॉन क्रिमिलियर पाहिजे. डोमासाईली तसंच डोमासाईल हे एकदाच निघते, कास्ट सर्टिफिकेट हे एकदाच निघते, त्याच्यामुळे त्याची तारीख तर बरोबरच असणार आहे आधीची, पण नॉन क्रिमिलियर हे एक्सपायर होते त्या 3-3 वर्षातून. म्हणून ते चेक करून ती माहिती व्यवस्थित भरा. जर ते तुमच्याकडे सध्या एक्सपायर झालेलं असेल तर तुम्ही सध्या वेळ आहे, कारण की 10-15 दिवसात ते येऊन जाणार, म्हणजे तर तुम्ही सध्या काढू शकता. पण नंतर असं नाही की मी फॉर्म भरून ठेवतो आणि तारीख एक्सपायर झाल्यानंतरही काढलं तरी चालणार, ते ग्राह्य धरल्या जात नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर लिव्हिंग सर्टिफिकेट आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वोटर ID, जन्माचा दाखला हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. हे आपल्याला पोलीस भरती करताना प्रत्येक उमेदवाराला जवळ असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर चालक भरती करत असणार, म्हणजे तोही फॉर्म भरायचा असेल तुम्हाला, तर लायसनचंही सेम तसंच आहे की तुम्ही लायसन काढलं आणि ते जर फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं जर आलं तर ते ग्राह्य धरल्या जात नाही. म्हणून हे लायसनही तुम्ही आता जरी प्रोसेस केली तर तुमचं लायसन येऊ शकते, कारण की पोलीस भरतीचे चान्सेस असे आहेत. मी नक्की नाही सांगणार, पण मला तरी असं वाटते की इलेक्शनमुळे भरती हे थोडी 1 महिना लेट होऊ शकते, कारण की आता लगेच इलेक्शन असल्यामुळे पोलीस भरती थोडी 1 महिना लांबणीवर जाऊ शकते. तर जर कदाचित पोलीस भरतीची डेट जर वाढली 10 दिवसांनी, 5 दिवसांनी, तर तुमचं लायसन जरी तुमच्याजवळ नसलं तर तुम्ही सध्याही अप्लाय करू शकता आणि लायसन जर आलं तर तुम्ही तो एक अर्ज भरू शकता. तर असा आजचा हा आपला डॉक्युमेंटवरती व्हिडिओ होता. तर आता आपण फॉर्म कसा भरायचा आणि जे नॉन क्रिमिलियर, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेटवर जे नंबर असतात, जे डेट असते, ते कुठला नंबर टाकायचा, कुठली डेट टाकायची, सर्व डिटेलमध्ये मी आज तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.